तू काय झालंय? तू इतकी का चिडलेस? सांग ना प्लीज, काय झालंय? रेशम, रेशम तुझं आता लग्न झालंय, जरा तरी शहाण्या मुलीसारखी वाग. तुला अक्कल दिली आहे ना देवानं? दिली आहे ना? का प्रत्येक गोष्ट अरुंधती सांगेल तशीच करणार आहेस तू? मान्य आहे मला, मान्य आहे तू जागीरदारांची सून झाली आहेस, पण हे तुझं माहेर आहे आणि हे कायम तुझं माहेरच राहणार. त्या अरुंधतीनं हे कितीही सासर बनवण्याचा प्रयत्न केला तरी हे शक्य नाही, आम्ही जिवंत असेपर्यंत. एक गोष्ट आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, रेशमचं लग्न झालं असलं आणि ती जहागीरदारांची सून झालेली असली तरी हे तिचं माहेर आहे आणि याला सासर बनवण्याचा कुणीच प्रयत्न करू नये. याची जर तिला कुणी जाणीव करून दिली तर गाठ आमच्याशी आहे. अहो जावई बापू, हा तुम्हालाच हाक मारतोय आम्ही. आमच्या रेशमला घेऊन कुठे जाणार फिरायला? चौपाटीला. किती बावळट आहात हो तुम्ही. आम्ही रेशम सोबत हनीमूनला कुठे जाणार असं विचारतोय. तुमच्या पैशाने कुठे नेताय असं नाही विचारलं आम्ही. आमच्या पैशाने कुठं जाणार ते विचारतोय. आमच्या पैशाने तुम्ही युरोप, स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस कुठेही जाऊ शकता. तुम्ही ठरवा कुठे जायचं ते. सगळी व्यवस्था आम्ही करू, तुम्ही कसलीच काळजी करू नका. पासपोर्ट द्या आणून आम्हाला. आता पासपोर्ट नाहीये म्हणायचा मूर्खपणा करू नकोस. आहे म्हणून सांग, नाहीतर नकाशातच सगळी ठिकाणं पाहावी लागतील. ओ जावई बापू, पासपोर्ट आहे ना? हो आहे ना. तुम्ही आता सरंजामेंचे जावई झालात, आता मोठी मोठी स्वप्न बघायची तुम्ही. हो. आणि कोणी जर तुमच्या स्वप्नांच्या आड येत असेल तर बिलकुल घाबरू नका. पद्मिनी राजे सरंजामे तुमच्या पाठीशी आहे. पण आता जर का मी सांगितलं की पासपोर्ट नाहीये तर अब्रू जाईल आणि वर परदेशी जाण्याची आयती संधी येऊ केली. नाही 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 शंतनू, या पासपोर्टचं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आता मी परत रेशमला आपल्या देवीच्या दर्शनाला जोडीने जा असं सांगितलं तर वाद अजून वाढतील. पण देवीच्या दर्शनाला तर जावंच लागेल. मी दादाला सांगून बघू का एकदा? मग रेशम तिकडे वाड्यावर जाऊन वाडा पण बघेल, दाजींचे आशीर्वाद पण घेईल. सगळंच एकदम छान होऊन जाईल. आता काय खोटा पासपोर्ट बनवून फसवणार आहेस सगळ्यांना? ए बासे, तुझी ही भाषण आहेत ना तिकडे जहागीरदारांच्या वाड्यात, ते सरंजामेंचं घर आहे, घर. दादा, तुला जे काही करायचंय ते सरंजामेंच्या घरात करायचं नाही, जहागीरदारांच्या वाड्यात. आणि मी पण बघतेच ना हे कसं करतोस सगळं ते. मी आहे सरंजामेंचा जावई, एकुलता एक आणि लाडका. आणि तू आहे सरंजामेंची सध्या तरी एकुलती एक आणि नावडती सून. आणि तुला सरंजामेंनी मॅनर्स वगैरे नाही शिकवले का ग? की आपल्या नणंदेच्या नवऱ्याशी कसं बोलायचं? अरे तुरे करून बोलतेस. यापुढे अरे तुरे करून माझ्याशी बोलायचं नाही. तुम्हाला म्हणायचं शंतनू राजे. काय म्हणायचं? शंतनू राजे म्हण, म्हण शंतनू राजे म्हण. हे म्हण ना. शंतनू राजे. हा, टोन जरा बकवास आहे पण चालेल. असंच आवाज खाली ठेवून माझ्याशी वागायचा. अरुंधती तू आता बघच मी काय करतो ते. तुझं आता काही खरं नाही ग, काही खरं नाही. गेट आउट.